नमस्कार मैत्रिणींनो, प्रियास हेल्दी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत आषाढी स्पेशल उपवासाची डिश रताळ्याचे गुलाबजामू. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला लागणार आहे उकडलेले रताळे. हे बघा, छोटाले 2 मी उकडून घेतलेले आहेत रताळे. ते पूर्ण मॅश करून घ्यायचे आहेत मॅशरनं. एकदम बारीक करून घ्यायचे आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये जाडसर गाठी काही राहिल्या नाही पाहिजे. जाडसर जर राहिलं तर मग गुलाबजामू तुटले जातात. त्यामध्ये मी 1 वाटी छोट्या वाटीनं मिल्क पावडर टाकत आहे. त्या जागी तुम्ही खवा पण घेऊ शकता. आणि त्यामध्ये अगदी थोडासा खायचा सोडा टाकत आहे. हे बघा, एकदम थोडासा खायचा सोडा टाकत आहे. आणि त्यामध्ये 2 चमचे साजूक तूप टाकायचं आहे आपल्याला. हे बघा, 2 चमचे साजूक तूप टाकत आहे. खवा जर घेतला तर तूप टाकायची गरज पण नाही. ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, पूर्ण तुपाचा स्वाद आपल्या उंड्याला लागला पाहिजे. हे बघा, अशा प्रकारे एकदम छान लगे मिक्स करून घ्यायचं. त्याचा सॉफ्ट असा डो बनवायचा. हे बघा, अशा प्रकारे मी छान त्याचा उंडा बनवून घेतलेला आहे. एकदम सॉफ्ट होतं. आणि ते 5 मिनिटं झाकून ठेवायचा, म्हणजे चांगला आपला मुरत होतो उंडा. हे बघा, 5 मिनिटं झाकून ठेवत आहे मी त्याला. हे बघा, 5 मिनिटानंतर मग किती छान होतो. एकदम मुरला जातो, चांगला नरम होतो बघा. त्यानंतर आपल्याला त्याचे छोटाले गुलाबजामू बनवून घ्यायचे. पहिलं मी तुम्हाला एक गोल बनवून दाखवते. हे बघा, मी त्याचे लंबे गुलाबजामू बनवणार आहे. गोल पण होतात त्याचे, छान लंबे पण होतात. हे बघा, अशा प्रकारे गोल बनवला. आता मी लंबे बनवते गुलाबजामू. त्याचे छान दिसतात, दोन्ही पण गुलाबजामू छान दिसतात, पण मी लंबे बनवत आहे. हे बघा, अशा प्रकारे बनवून घेत आहे. लंबे गुलाबजामू त्याचे सर्व उंड्याचे गुलाबजामू बनवून घ्यायचे आहेत आपल्याला. अशा प्रकारे मी सर्व उंड्याचे गुलाबजामू बनवून घेतले. हे बघा, छान होतात. प्रथम आपल्याला आता ते गुलाबजामू बनवून ठेवले बाजूला मी. आता पाक बनवून घ्यायचा आहे. त्यामुळे एका पातेल्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकत आहे आणि 1 वाटी त्याच्यामध्ये साखर टाकत आहे. हे बघा, साखर टाकली. त्याला पूर्ण हलवून घ्यायचं आहे त्या साखरला. आणि त्याचा एक तरी आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे. हे बघा, त्यामध्ये थोडीशी इलायची टाकायची. थोडीशी इलायची टाकली मी त्यामध्ये. आणि त्याला चांगलं हलवून घ्यायचं. एक तारी त्याचा पाक बनवून घ्यायचा आपल्याला, जसं आपण साध्या गुलाबजामुचा बनवतो. आता हे पाक बनवून मी बाजूला थंड करायला ठेवून दिला. आता एक कढई ठेवते गॅसवर. त्यामध्ये तेल टाकत आहे तळायला. तुम्ही तुपात पण तळू शकता गुलाबजामू. हे बघा, एक छोटासा गुलाबजामू मी बनवून तळून बघते की कसा तळला जातो, फुटतो का आपला गुलाबजाम. चेक करायचा. एक छोटासा गुलाबजामू त्याच्यामध्ये टाकू. हे बघा, किती छान होतं. हे बघा, एक छोटासा मी तळून बघितला गुलाबजामू, छान तळला जातो. आता बाकीचे गुलाबजामू मी त्यात टाकून घेत आहे. बाकीचे पण अशा प्रकारे छान तळून घ्यायचे आपल्याला. सर्व गुलाबजामू त्याच्यात टाकून द्यायचे तेलामध्ये. आणि छान असे लगे गोल्डन ब्राऊन होस तर तळून घ्यायचे चांगले. हे बघा, अशा प्रकारे मी सर्व गुलाबजामू छान तळून गेले. हे बघा, छान तळले गेले गुलाबजामू. पहिल्यांदा थोडासा फुल गॅस करायचा, मग थोडेसे बारीक गॅसवर तळायचे, म्हणजे मधातून छान तळल्या जातात. अशा प्रकारे मी बाकीचे पण गुलाबजामू सर्व तळून घेतले. हे बघा, झाले आपले गुलाबजामू तळणं. एक मी फोडून पण दाखवते तुम्हाला गुलाबजामू. मधातून किती छान होतो. एकदम जाळीदार छान होतो लगे मधातून गुलाबजामू. मुरतात पण छान ते. आता आपला पाक थंड झाला. त्यामध्ये मी थोडंसं केशर टाकते. केशर ऑप्शनल आहे, तुम्हाला हवा असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकला नाही तरी पण चालतं. आता त्यामध्ये आपले सर्व हे गुलाबजामून टाकून घ्यायचे पाकामध्ये. हे बघा, अशा प्रकारे मी सर्व गुलाबजामुन पाकात टाकून देत आहे.
हे बघा, त्याला पूर्ण हलवून घ्यायचं आहे त्या गुलाबजामुनला. छान मुरल्या जातात गुलाबजामू हे. हे बघा, चांगला सर्व गुलाबजामुनला पाक लागला पाहिजे असं हे करायचं. हे बघा, एक दाखवते मी तुम्हाला गुलाबजामू. छान हलवून घ्यायचं आणि त्यावर 5 मिनिटं झाकण ठेवायचं, म्हणजे चांगले मुरतात आपले गुलाबजामू. एकदम छान होतात. तयार आहेत आपले उपवासाचे गुलाबजामू. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.